हॅलो, हाय आणि नमस्ते. तर आज आहे नवीन वर्ष आणि ह्या नवीन वर्षामध्ये तर नवीन वर्षाची सुरुवात काहीतरी गोड याच्याने करूया. तर मी इथे बनवणार आहे मस्तपैकी गाजराचा हलवा. आणि तो गाजराचा हलवा मी कुकरमध्ये पहिले शिजून घेणार आहे, कारण की जास्त बनवायचं आहे. त्याच्यामुळं मी पहिले नाही कशी प्रकारे कापून कुकरमध्ये थोडंसं तूप टाकून गाजर परतून घेतले आणि वरतून थोडंसं दूध टाकलं आणि शिट्टी एक 2 शिट्ट्या करून घेणार आहे. तर अशा प्रकारे मी आज गाजराचा हलवा बनवणार आहे. आणि त्याच्यानंतर तिकडे मी भात उकळून घेतला आहे, कारण की व्हेज पुलाव बनवायचा आहे. आणि गाजराचा हलवा कढईमध्ये टाकून त्याच्यामध्ये साखर वगैरे टाकून घेतले, वेलची पण टाकली आहेत. त्याच्यानंतर मी कांदा वगैरे कापून फ्लावर, वाटाणा, गाजर, परत शिमला मिरची अशा प्रकारचे जे पण व्हेजिटेबल तुम्हाला पाहिजे ते तुम्ही पुलावमध्ये टाकू शकतात. तर मी ते थोडंसं पाणी टाकून शिजायला ठेवून दिले. ते शिजल्यानंतर त्याच्यामध्ये वरतून थोडीशी कोथिंबीर आणि आपला राईस मस्तपैकी असा थंड झालेला त्याच्यावर टाकून दिला आहेत. आणि राईस हा थंडच करून टाकायचा आहे. गरम आहे ना, तो असा गच्च होऊन जातो. त्याच्यानंतर सगळं असं थोडं थोडं टाकून तुम्ही मस्तपैकी थोडी थोडी कोथिंबीर टाकून असं फ्राय करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यात मी हळद वगैरे काही टाकलेली नाही आहे. लवंग, मिरे, वेलदोडे वेलदोडा आणि हे सगळं टाकलेले आहेत. परत हलव्यामध्ये सुद्धा किती मोठे मी असे मस्त पैकी मनुके टाकले. तुम्ही काजू बदामही टाकू शकतात, पण माझ्याकडे फक्त मनुके होते म्हणून मी मनुकेच टाकले. तर बघू शकता किती छान असा मस्त गाजराचा हलवा तयार आहे. तर मी ते देवांना पण नैवेद्य दाखवते, कारण की नवीन वर्ष आहे, त्यांना पण तो नैवेद्य दाखवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मग आम्ही मस्तपैकी जेवण वगैरे केले. तर मी गाजराच्या हलव्यावरती ना अशी दुधाची साय होती ती टाकली. साय टाकून खा तुम्ही, इतकं भारी लागतं, खूपच छान टेस्ट लागते. तर मला असं गाजराच्या दुधाची साय टाकून खायला खूप आवडतं. आणि तुम्ही बघू शकता किती छान असं म्हणजे तोंडाला इतकं पाणीच होतं. आणि माझी मुलं पण हसत आहेत. तर इथे आम्ही मस्तपैकी फोटो वगैरे काढत होतो फॅमिली. तर माझे मिस्टर थोडे लेट आले होते म्हणून त्यांच्या स्वागत आम्ही असे वेगळे फोटो वगैरे काढले. त्याच्यानंतर त्यांना गरम गरम गाजराचा हलवा आणि राईस गरम करून दिला आहे. तर साधं सिम्पलच होतं, पण ठीक आहे. तुम्हा सर्वांना ह्या येणाऱ्या आलेल्या नवीन वर्षाचं खूप खूप शुभेच्छा. सर्वांना हे आयुष्य, हे वर्ष खूप सुखाचे जावोत.